नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून द्या. तसेच आमचा टेलिग्राम चॅनल भाऊ पोलीस स्टडी देखील जॉईन करा, जेणेकरून होणाऱ्या व्हिडिओची फ्री PDF तुम्हाला तिथे मिळून जाईल. तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास, महत्त्वपूर्ण 250+ प्रश्न. या व्हिडिओचा मित्रांनो सेकंड पार्ट असणार आहे. जर तुम्ही पार्ट 1 बघितला नसेल तर आपल्या चॅनलवरती जाऊन तुम्ही तो बघू शकता. मित्रांनो, अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत मित्रांनो. हेच प्रश्न प्रत्येक परीक्षेत तुम्हाला पाहायला मिळणार आहे. जर मित्रांनो तुम्ही अजून पण व्हिडिओला लाईक नसेल केलं तर लाईक करून घ्या. मित्रांनो, कुठेही वेळ वाया न घालवता बघूया आजचे महत्त्वाचे प्रश्न. मित्रांनो, प्रश्न क्रमांक 101 आहे, पंडित ही पदवी पंडिता रमाबाईंना कोणी दिली? तर मित्रांनो, कलकत्ता विद्यापीठाने पंडित ही पदवी पंडिता रमाबाईंना दिली. मित्रांनो, पुढील प्रश्न पाहूया. न्यायमूर्ती रानडे यांनी सामाजिक परिषद कधी सुरू केली? तर 1887 मध्ये न्यायमूर्ती रानडे यांनी सामाजिक परिषद सुरू केली. मित्रांनो, दीनमित्र हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? तर मुकुंदराव पाटील यांनी दीनमित्र हे वृत्तपत्र सुरू केले. मित्रांनो, पुढील प्रश्न पाहूया. गोपाळ गणेश आगरकर कोणत्या कॉलेजचे प्राचार्य होते? मित्रांनो, तर याचं उत्तर असणार आहे फर्ग्युसन या कॉलेजचे गोपाळ गणेश आगरकर हे प्राचार्य होते. मित्रांनो, अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, लक्षात असू द्या. पुढील प्रश्न पाहूया. शारदा सदनची स्थापना कधी झाली? तर 11 मार्च 1889 रोजी शारदा या सदनची स्थापना झाली. मित्रांनो, पुढील प्रश्न पाहूया. महात्मा फुले यांनी तृतीय रत्न हे नाटक कधी लिहिले? तर 1855 मध्ये महात्मा फुले यांनी तृतीय रत्न हे नाटक लिहिले. मित्रांनो, पुढील प्रश्न पाहूया. ब्रह्मनेतर या साप्ताहिकांचे संपादक कोण होते? तर व्यंकटराव गोडे हे ब्रह्मनेतर या साप्ताहिकाचे संपादक होते. मित्रांनो, पुढील प्रश्न पाहूया. पुणे म्युन्सिपाल्टीचे पहिले भारतीय अध्यक्ष कोण होते? तर मित्रांनो, याचं बरोबर उत्तर असणार आहे सर फिरोजशाह मेहता हे पुणे म्युन्सिपाल्टीचे पहिले भारतीय अध्यक्ष होते. मित्रांनो, जर मित्रांनो तुम्ही अजून पण व्हिडिओला लाईक नसेल केलं तर एक लाईक करून घ्या, कारण की मित्रांनो व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत लागते. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पाहता आणि व्हिडिओला लाईक करत नाही, तर मित्रांनो एक लाईक करून घ्या मित्रांनो व्हिडिओला. पुढील प्रश्न पाहूया. विधवा विवाह घडून यावा म्हणून कोल्हापुरात कोणी कायदा केला? तर राजर्षी शाहू महाराजांनी विधवा विवाह पुन्हा घडून यावा म्हणून कोल्हापुरात कायदा केला. मित्रांनो, पुढील प्रश्न पाहूया. हिंगणे स्त्री शिक्षण संस्था कोणी स्थापन केली? तर याचं उत्तर असणार आहे महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी हिंगणे स्त्री शिक्षण संस्था स्थापन केली. मित्रांनो, पुढील प्रश्न पाहूया. भारतातील पहिले महिला विद्यापीठ SNDT कधी व कोणी स्थापन केले? तर याचं उत्तर असणार आहे 1916 मध्ये महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी SNDT हे भारतातील पहिले महिला विद्यापीठ स्थापन केले. मित्रांनो, अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, लक्षात असू द्या. पुढील प्रश्न पाहूया. लोकहितवादी यांचे पूर्ण नाव काय होते? तर गोपाळ हरी देशमुख हे लोकहितवादी यांचे पूर्ण नाव होते. मित्रांनो, पुढील प्रश्न पाहूया. शेतकरी कामगार पक्षाची स्थापना कधी झाली? मित्रांनो, तर 1948 मध्ये शेतकरी कामगार पक्षाची स्थापना झाली. मित्रांनो, पुढील प्रश्न पाहूया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत भारत कधी सुरू केले? मित्रांनो, तर 3 एप्रिल 1927 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत भारत हे सुरू केले. मित्रांनो, पुढील प्रश्न पाहूया. डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली? तर लोकमान्य टिळक, आगरकर आणि चिपळूणकरांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. मित्रांनो, पुढील प्रश्न पाहूया. महर्षी ही पदवी विठ्ठल रामजी शिंदे यांना कोणी दिली? तर याचं उत्तर असणार आहे पुणे नगरपालिकेने 1933 मध्ये महर्षी ही पदवी विठ्ठल रामजी शिंदे यांना दिली. मित्रांनो, अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, लक्षात असू द्या. पुढील प्रश्न पाहूया. मराठीतील पहिले साप्ताहिक कोणते आहे? तर मित्रांनो, दर्पण हे साप्ताहिक मराठीतील पहिले साप्ताहिक आहे. मित्रांनो, पुढील प्रश्न पाहूया.
विठ्ठल रामजी शिंदे कोणत्या चळवळीशी संबंधित होते मित्रांनो? तर प्रार्थना समाज आणि सत्यशोधक समाज या चळवळीशी संबंधित विठ्ठल रामजी शिंदे होते मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. स्त्री धर्मनीती हे पुस्तक कोणी लिहिले? तर याचं उत्तर असणार आहे पंडिता रमाबाई यांनी स्त्री धर्मनीती हे पुस्तक लिहिले मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. मुलींची पहिली शाळा पुणे येथे कोणत्या वाड्यात सुरू करण्यात आली? तर याचं उत्तर असणार आहे भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा पुणे येथे सुरू करण्यात आलेली आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. आद्य समाजसुधारक कोणाला म्हणतात? तर याचं उत्तर असणार आहे बाळशास्त्री जांभेकर यांना आद्य समाजसुधारक असे सुद्धा म्हणतात मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. राष्ट्रगोपतार हे वृत्तपत्र कोणाचे होते? तर दादाबाई नौरोजी यांचे राष्ट्रगोपतार हे वृत्तपत्र होते मित्रांनो, लक्षात असू द्या. पुढील प्रश्न पाहूया. अस्पृश्यांची कैफियत हा ग्रंथ कोणी लिहिला? तर महात्मा ज्योतिराव फुले यांनी अस्पृश्यांची कैफियत हा ग्रंथ लिहिला मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. शाहू महाराजांचे वेदोक्त प्रकरण कोणत्या वर्षी घडले? तर 1899 या वर्षी शाहू महाराजांचे वेदोक्त प्रकरण घडले मित्रांनो, लक्षात असू द्या. पुढील प्रश्न पाहूया. मुक्ती सदनची स्थापना कोणी केली? तर पंडिता रमाबाई यांनी मुक्ती सदनची स्थापना केली मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. महाराष्ट्रातील पहिली मजूर संघटना कोणी स्थापन केली? तर मित्रांनो याचं उत्तर असणार आहे नारायण मेघाजी लोखंडे यांनी महाराष्ट्रातील पहिली मजूर संघटना स्थापन केलेली आहे मित्रांनो. जर मित्रांनो तुम्ही अजून पण व्हिडिओला लाईक नसेल केलं तर प्लीज एक लाईक करून घ्या मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. दीनबंधू वृत्तपत्राचे पहिले संपादक कोण होते? तर याचं उत्तर असणार आहे कृष्णराव भालेकर हे दीनबंधू वृत्तपत्राचे पहिले संपादक होते मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. लोकमान्य टिळकांवर कोणत्या दोन इंग्रजी अधिकाऱ्यांनी खटला भरला होता मित्रांनो? तर स्ट्रॅची आणि पिनहे हे लोकमान्य टिळकांवर या दोन इंग्रजांनी खटला भरला होता मित्रांनो, लक्षात असू द्या. पुढील प्रश्न पाहूया. थॉट ऑन पाकिस्तान हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे मित्रांनो? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी थॉट ऑन पाकिस्तान हे पुस्तक लिहिलेले आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. अंबादेवी मंदिर सत्याग्रह कोठे झाला? तर अमरावती येथे अंबादेवी मंदिर सत्याग्रह झालेला आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. अमरावती येथील अंबादेवी मंदिर सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केलेले आहे मित्रांनो? तर पंजाबराव देशमुख यांनी अमरावती येथील अंबादेवी मंदिर सत्याग्रहाचे नेतृत्व केलेले आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. भारत कृषक समाजाची स्थापना कोणी केली? तर डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी भारत कृषक समाजाची स्थापना केलेली आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. बालहत्या प्रतिबंध गृह कोणी सुरू केले? तर महात्मा फुले यांनी बालहत्या प्रतिबंध गृह सुरू केलेले आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. स्वतंत्र मजूर पक्ष कोणी स्थापन केला? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र मजूर पक्ष स्थापन केलेला आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. छत्रपती शाहू महाराजांचे मूळ नाव काय होते? तर यशवंतराव जयसिंगराव घाटगे हे छत्रपती शाहू महाराजांचे मूळ नाव होते मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. मराठवाड्यात हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना कधी झाली? तर 1938 मध्ये मराठवाड्यात हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना झालेली आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. मुंबईचा अनभिषिक्त राजा असा कोणाला म्हटले जाते? तर याचं उत्तर असणार आहे फिरोजशाह मेहता यांना मुंबईचा अनभिषिक्त राजा असे म्हटले जाते मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. मुंबईचा अनभिषिक्त सम्राट असे कोणाला म्हटले जाते मित्रांनो? तर याचं उत्तर असणार आहे जगन्नाथ शंकरशेठ यांना म्हणजेच नाना शंकरशेठ यांना मुंबईचा अनभिषिक्त सम्राट असे म्हटले जाते मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो. मानव धर्म सभा कोठे स्थापन झाली? तर सुरत येथे मानव धर्म सभा स्थापन झालेली आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया.
पुणे सार्वजनिक सभेची स्थापना करण्यात कोणाचा पुढाकार होता मित्रांनो? तर न्यायमूर्ती रानडे आणि गवा जोशी यांची पुणे सार्वजनिक सभेची स्थापना करण्यात पुढाकार होता मित्रांनो. लक्षात असू द्या. जर मित्रांनो तुम्ही अजून पण व्हिडिओला लाईक नसेल केलं तर एक लाईक प्लीज करून घ्या. पुढील प्रश्न पाहूया. मराठीतील पहिली कादंबरी कोणती होती? तर याचं उत्तर असणार आहे यमुना पर्यटन ही मराठीतील पहिली कादंबरी होती मित्रांनो, आणि ती बाबा पदमनजी यांनी लिहिलेली होती मित्रांनो. लक्षात असू द्या. पुढील प्रश्न पाहूया. दिवाळी हा सण सार्वजनिकरित्या साजरा करण्याची प्रथा कोणी पाडली? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे सार्वजनिक काका म्हणजेच गणेश वासुदेव जोशी यांनी दिवाळी हा सण सार्वजनिकरित्या साजरा करण्याची प्रथा पाडली मित्रांनो. लक्षात असू द्या. अतिशय महत्वपूर्ण प्रश्न आहे. पुढील प्रश्न पाहूया. सावित्रीबाई फुले यांचा जन्म कोठे झाला? तर जिल्हा सातारा याच्यातील नायगाव या तालुक्यात सावित्रीबाई फुले यांचा जन्म झालेला आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. मराठी भाषेचे व्याकरण हा ग्रंथ कोणी लिहिला? तर दादोबा पांडुरंग तळखरकर यांनी मराठी भाषेचे व्याकरण हा ग्रंथ लिहिलेला आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ महात्मा फुलेंनी कधी पूर्ण केला? तर 1889 मध्ये सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ महात्मा फुलेंनी पूर्ण केलेला आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात प्रति सरकार स्थापन झाले होते? तर याचं उत्तर असणार आहे सातारा या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातील प्रति सरकार स्थापन झाले होते मित्रांनो. लक्षात असू द्या. पुढील प्रश्न पाहूया. अस्पृश्यतेचा प्रश्न सोडवण्यासाठी ठराव कोणी मांडला होता मित्रांनो? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे न्यायमूर्ती चंदरवारकर यांनी अस्पृश्यतेचा प्रश्न सोडवण्यासाठी ठराव मांडला होता मित्रांनो. लक्षात असू द्या. पुढील प्रश्न पाहूया. कामगार चळवळीचे जनक कोणाला म्हणतात? तर याचं उत्तर असणार आहे नारायण मेघाजी लोखंडे यांना कामगार चळवळीचे जनक असे म्हणतात मित्रांनो. लक्षात असू द्या. पुढील प्रश्न पाहूया. शिवाजी क्लब ही क्रांतिकारक संघटना कोठे होती? तर कोल्हापूर येथे शिवाजी क्लब ही क्रांतिकारक संघटना होती मित्रांनो. लक्षात असू द्या. तर मित्रांनो आजचा शेवटचा प्रश्न पाहूया. विद्वान ब्राह्मण आणि परमहंस सभा यांच्याशी कोण संबंधित होते? तर याचं उत्तर असणार आहे दादोबा पांडुरंग तळखरकर हे विद्वान ब्राह्मण आणि परमहंस सभा यांच्याशी संबंधित होते मित्रांनो. लक्षात असू द्या. तर मित्रांनो हे होते आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास याच्यावरील अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न मित्रांनो. जर मित्रांनो तुम्ही या व्हिडिओचा पार्ट 1 बघितला नसेल तर चॅनलवरती जाऊन बघू शकता. आणि मित्रांनो तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि व्हिडिओला एक लाईक जरूर करून द्या मित्रांनो. भेटूया अशाच व्हिडिओमध्ये. धन्यवाद.